प्रस्तुत काल आपण विवेक चूडामणी श्लोक क्रमांक 364 वाचून अर्ध्यावर थांबलेलो होतो. मग 364 पासून पुन्हा सुरुवात करूया. आणि त्याच्या अगोदर 363चा इंड करताना सांगतात अद्वयानंद आनंद अद्वयानंद आनंद मनाचीच अनुपस्थिती असल्याने तेथे दुःख असे काहीच नसते. अद्वयानंद आत्मानंदाची अनुभूती केव्हा येऊ शकते? जेव्हा मन संपुष्टात येणार तेव्हा. मन संपलं त्याचं अस्तित्व आणि मग त्याचं मूळ स्वरूप काय? त्याच्यात ते विलीन होतं. त्याच वेळेला तोच आनंद रस, त्यावेळेला दुःखाची जाणीव नाही. तोच आनंद रस आनंदातीत आनंद होय. वस्तुरहित बोधशक्तीचे वर्णन अमन आनंद अनंत याखेरीज दुसऱ्या कशाने होऊ शकणार नाही. ज्यावेळेला अमन होणार, आपलं मन शिल्लक नाही, तेव्हा आनंद होणार. आनंदाशिवाय आपल्याला त्या गोष्टीचा आत्म्याचं स्वरूप कळणार नाही. आणि आत्मानंद त्याचं नाव आहे. आणि तो कसा आहे तर अनंत आहे. त्याखेरीज दुसऱ्या कशानेच होऊ शकत नाही. म्हणून ध्यान करा, ध्यान करा, ध्यान करा. आपल्या वारकरी संप्रदायामध्ये ध्यानाला फार महत्त्व आहे. पण आता महत्त्व फक्त ध्यानाला कशात दिलेले? फक्त अभंग म्हणण्यापुरतं ध्यानाला महत्त्व दिलेलं आहे. कसं सुंदर ते ध्यान अभंग म्हणतो, कसा राहो आता ह्याची ध्यान अभंग म्हणतो. मला असं 99% वाटतं, 99% वाटतं. याच्यासाठी म्हणतो कदाचित एखादा पुढं टक्केवारीमध्ये कमी होऊ शकतो. फक्त म्हणतात, ध्यान मात्र एक बी करत नाही. 99% म्हणतो. याच्यासाठी कदाचित 98 होईल, 95 होईल, पण ध्यान करत नाही. म्हणणारेच ध्यान करत नाहीत, ऐकणारे कधीच करणार नाही. बरं, ध्यान काय करायचं, कशाचं करायचं हे सुद्धा त्यांना काय पाहिजे? ज्ञान पाहिजे. पण ते ज्ञान नाही. नुसतं देखो देखी पार मारतो. त्यांनी केला म्हणून मी करायचा, तो विना घेत होता म्हणून मी विना घ्यायचा. तो सुंदर ते ध्यान. पण तू कशासाठी म्हणतोयस ते? राहो आता हेची ध्यान. हेची ध्यान म्हणजे कोणतं ध्यान? ज्या ज्ञानाने तुला आत्मानुभूती होऊ शकते, जे ज्ञान गुरुने दिलेले ते ज्ञान पैगा बर्वे, त्याचं ध्यान करायचे. गुरुजीने जे तो महावाक्याचे निनावे, गुरु कृपेची निथावे, त्या बोधाचं ध्यान करायचे. जयाचे वाक्य उजवडे, त्या वाक्याचं चिंतन करायचंय. जेने भ्रांतीपासून हिरतले गुरु वाक्य मन धुतले, किंवा गुरु तेथे ज्ञान, आणि ज्ञान जे गुरुकडून घेतले द्वैताची झाडणी गुरुविना ज्ञान. गुरु करायचे नाही, केलं तर त्यांच्याकडून ज्ञान नाही घ्यायचं. आपला संप्रदाय सांगतो ज्ञान नाही घ्यायचं. मग आपला संप्रदाय काय सांगतो? आपला संप्रदाय, आपल्या वारकरी संप्रदायाचा मूलभूत पाया ज्ञान आहे. ज्ञानावर ही इमारत उभी आहे. त्या ज्ञानाचं काय करायचं? ध्यान. का? आपण मंद प्रज्ञा असल्या कारणाने ध्यान करायचे. नाही तर जो सर्वज्ञ आहे ना, त्याला ज्ञान सांगितल्यासरशी तत्क्षणी त्याला त्या गोष्टीचा अनुभव होतो. जे क्षणी अनुग्रह झाला त्या क्षणी मोक्ष झाला. बंधन काही आत्म्याशी बोलूच नाही. पण तेवढी तीव्र प्रज्ञा नाही आपली, तेवढी शार्प बुद्धी नाही, म्हणून ध्यान करायचं. हा दुसरा दर्जा आहे, पण ते केलंच पाहिजे. ध्यानाशिवाय कोणती गोष्ट साध्य होऊ शकत नाही. म्हणून तुम्ही ध्यान करा, ध्यान करा, ध्यान करा. आता आपण दुसऱ्या पार्टमध्ये 364 आलोय. ते म्हणले ध्यान करा, पण त्यांनी कोणतं ध्यान करायला सांगितले? तत्वम असी, ते तूच आहेस, ते तूच आहेस, ते मीच आहे, ते मी आहे, ते मी आहे, असं म्हणता म्हणता ती आळी ती भिंगुरटी होऊन उडून जाते. त्याचं ध्यान करा. नुसतं वाचन ऐकण्याने नाही, तर तुम्ही ध्यान करा, ध्यान करा, ध्यान करा. त्याच्या पुढचा श्लोक वाचतोय 364 क्रमांकाचा. ही निर्विकल्प समाधी प्राप्त झाली असता. निर्विकल्प म्हणजे अंतःकरणात कोणत्याही प्लॅनिंग नाही, कोणती अपेक्षा नाही, काहीच डोक्यात नाही, त्याचं नाव निर्विकल्प. आणि काहीतरी धरू नये, त्याचं नाव सविकल्प. काहीतरी ठरवू नये आणि काही न ठरवताय. जे ठरवू नये त्यांना स्वर्गाची प्राप्ती, आणि काहीच नाही ठरवलं असं, काहीच नाही ठरवलं असं नाही, त्यांनी त्यांचं अंतिम साध्य जे ईश्वर तत्व
ते मला मिळावं, बस त्याच्या व्यतिरिक्त मला या जगातली कोणतीच गोष्ट नकोय. अशा पद्धतीचं भाव म्हणजे त्याचं नाव आहे निर्विकल्प. अशा प्रकारे ही निर्विकल्प समाधी प्राप्त झाली असता समस्त वासना ग्रंथींचा नाश होतो. निर्विकल्प समाधी प्राप्त झाल्यानंतर समस्त वासनांचा नाश होऊन जातो. काहीच वासना शिल्लक राहत नाही. त्याच्यामुळे मग तिथे वासना शिल्लक राहणार नाही. आणि ज्यावर ती वासना शिल्लक आहे त्यावर ती आपली निर्विकल्प समाधी लागलेली नाही. मग त्यावेळेला निर्विकल्प समाधी प्राप्त झाली असता समस्त वासना ग्रंथींचा नाश होतो. वासना निर्माण होणाऱ्याच्या तेच खंडून काढलं बीज. आशाही समूळ खणून काढावी. ती सगळी वासनाचं जे बीज आहे ना तेच उत्खनन करून टाकलं. आणि सर्व कर्माचाही नाश होतो. कर्म शिल्लक राहत नाही, पण तो कर्म करतो, परंतु कर्म शिल्लक राहत नाही. का तर ती सगळी कर्मे काय झालेली आहे, ब्रह्मार्पण झाली असल्यामुळे. ध्यान कशाचं गेले, त्या ब्रह्माचं. आणि ते ब्रह्मरूप होता होता निर्विकल्प झाल्यानंतर कोणताच योजना नाही. त्यावेळेला त्याच्या ग्रंथींचा नाश झालेला आहे. अज्ञानरूपी वासनामय देहाचा वासनांचा नाश झालेला आहे. आणि ते कशाने वासनांचा नाश होतो, निर्विकल्प समाधी. किती सोपी सांगितली मग संतांनी. संत चरण रज लागता सहज वासनेचे बीज जळून जाईल. संतांचे चरणरज म्हणजे पायाची धुळवी आहे, आणि चरणरज म्हणजे ज्ञान. काही लोकांनी ज्ञान नाही घेतलं तरी फलश्रुती भेटणार त्यांना, पण ज्ञान घेतलं तर झटझट पुढे जाणार. दोन आशय आहे त्याच्यामध्ये संतांचे. तुका म्हणे आले घरातोची दिवाळी दसरा. कोणत्या घरात आले, आपल्या घरी बी आली, तोही दिवाळी दसरा आहे. तो क्षण, कारण त्यावेळेला आपण निर्विकल्प समाधीत असतो. त्यांचीच आपल्यावर पूर्ण छाप पडल्यामुळे आपण त्यांच्यासारखं होतो. काय हिप्नोलॉजी का काय म्हणतात ते, हां, ते त्या माणसाला आपल्यासारखं करतात ना, तशीच तो प्रकार असतो. पण हा निर्विकल्प आणि तो लुटण्यासाठी येतो त्यांचा प्रकार. आपल्याला वश करून घ्यायचं आहे, यांना नाही वश करून घ्यायचं. संमोहन प्रक्रिया, त्याला आपल्यासारखं ही त्याच पद्धतीचे, पण याचा आशय वेगळा आहे आणि त्याचा आशय वेगळा आहे. मग सर्व कर्माचा नाश होतो असे झाले म्हणजे, बघा, सर्व कर्माचा नाश होतो असे झाले म्हणजे आत आणि बाहेर दोन्ही प्रसंगी स्वरूपाचे स्फुरण सर्वदा प्रयत्न केल्या वाचून सहजपणे होते. कर्म संपली, कर्ताभाव संपला, वासना संपल्या निर्विकल्प समाधी ध्यानामुळं. आणि त्याच्यामुळे मग सहज ब्रह्मरूप होऊन जातो. सहज ब्रह्मरूप होऊन जातो. समाधी ही काही भूमीला खड्डा पाडून जमिनीखाली जाऊन प्राप्त होत नसते. जेव्हा जेव्हा आणि ज्या ज्या ठिकाणी तुम्ही मन शांत करण्याचा प्रयत्न करीत असता तेव्हा आणि तेथे तुम्ही समाधीचा अभ्यास करीत असता. मनाला ब्रेक त्यावेळेला समाधीचा अनुभव. आणि बाह्य आणि अंतर्विक्षेपापासून मनाला अलग करणे. मन हिंदोळे घेणार, त्याला जेवढं सावरता येईल आणि त्याच्या कलेने त्याला प्रेस केलं तर ते उद्रेक करणार. त्याच्या कलेने एकदा विषय द्यायचा, एकदा नाही द्यायचा, एकदा द्यायचा, एकदा नाही द्यायचा, 4 दिवसांनी द्यायचा, 8 दिवसांनी, 15 दिवस, हळूहळू. जशी बाबांनी सांगितलं, एका मुलाला अफू खायची सवय होती तर त्याची ती अफू बंद होत नव्हती. मग त्याला सांगितलं खात जा रोज, पण किती खात जा, खडूच्या वजना इतके. आपल्या शाळेत ते खडू असतं ना शिक्षकांक चॉक, तेवढ्या वजनाची खात जायची. पण एक आठवण नाही करायचं, आज खाल्ली का नाही तर याची निशाणी म्हणून त्या खडूनी काय करायची, आज खाल्ली बरं का, आणि त्या वजनाची रोज खायची. पहिल्या दिवशी पूर्ण आहे, त्याच्यानंतर थोडं त्याचं वजन घासलं, दुसऱ्या दिवशी कमी, तिसऱ्या दिवशी घासलं कमी. एक दिवस ती लाईन रेषा ओढता खडू झिजणार आणि इकडं कमी होणार. अशा पद्धतीने त्याला अभ्यासाचे बळे, एका गती अंतराळे एक इट आहे. बघा, जर अभ्यास केला तर सापाला, वाघाला यांना सुद्धा तुम्ही हाताळू शकता किंवा याच्यामध्ये विहार सुद्धा करू शकता. म्हणून अभ्यासाने. आणि नंतर बाह्य आणि अंतर्विक्षेपाच्या मनाला अलग करणे आणि त्याला ब्रह्माच्या ठिकाणी विश्रांती घेण्यास सांगणे. बस, आता
जसं ती मदाला म्हणते, बाळा झो रे निजरे बाळ्या निजरे बाळा कुठं निज, स्वस्वरूपाच्या ठिकाणी निजायचे. ही समाधी होय. जेव्हा समाधीचा अभ्यास होत असतो तेव्हा वासना निर्मित सर्व बंध नाहीसे होतात. ज्यावेळेला आपण जेव्हा झोपेत असतो त्यावेळेला कोणते विषय आठवतात का? नाही आठवत. तसं ज्यावेळेला तुम्ही त्या याच्यामध्ये जाता त्यावेळेला त्या स्वरूपापाशी जे एकरूप होता त्यावेळेला कोणत्याही विषयाचं स्फुरण नसतं. आणि विश्रांती घ्यायचं म्हणजे आपण त्या ठिकाणी जायचं. तिथे गेल्यानंतर एखाद्या घरामध्ये आपण विश्रांती घेतो, दारे खिडक्या लावल्या, तर ती जबाबदारी कोणाची आता? त्यांची, बाहेरच्या सगळ्या वस्तूंची. तशी तुम्ही जेव्हा त्या समाधीत जाता तेव्हा समाधीत तुमचा संरक्षण ईश्वर तत्व करत असतं. बघितलं ना, आज टाकले कोणीतरी का ध्यानाला बसलेला एक साधू हिमालयामध्ये, त्याच्या अंगावर सगळं बर्फ बसलेले आणि तिथं मिलिटरीच्या लोकांनी जाताना ती 1 मिनिटाची शूटिंग केली. असं त्यांना माहीत नसेल शूटिंग केलेली, त्यांना माहीत नसणार. जशी तू बाबा कीर्तनात यांच्या गावाकडं बसले होते डोळे मिटून असे, याने समोर जाऊन पाराची शूटिंग का फोटो काढला होता एकदम समोरासमोर. बाबांनी तेव्हा डोळेच उघडले नाही, त्यांना अजून माहीत नसणार. ते सेम तसंच झालेलं आहे. हे तुम्ही पण होते मला वाटतं त्यावेळेला, त्या गावात आपण गेलो होतो कोसुम. मग ती समाधी वासनाच मनामध्ये कामना निर्माण करीत असतात. हां, कामना विक्षेप निर्माण करतात. बघा कसं क्रम आहे. वासना मनामध्ये कामना निर्माण करतात, कामना विक्षेप निर्माण करतात. आपण ज्या परिस्थितीत आहे तिथं सारखं डिस्टर्ब करणार आणि आपल्याला तिकडे खेचणार. विक्षेपामुळे अहम प्रेरित स्वार्थी कर्मे निर्माण होतात. मग विक्षेप निर्माण झालं तो त्याचा अहम जागृत होतो आणि मग त्याच्या योगाने तो जे कर्म करतो ते अहम प्रेरित कर्म होते. असल्याने तुम्ही जगातील प्रिय वस्तूशी बांधले जातात. तुम्हाला जी आवडती वस्तू आहे त्याच्यात तुम्ही गुंतले जाता. म्हणूनच तुम्ही जेव्हा जीवभाव आणि अहम केंद्रित कामनाचा त्याग करून सोडून जगात कर्मे करता तेव्हा साहजिकच मन शांत होते. कर्म करायचंय पण जीवभाव आणि अहम केंद्रित कर्माचा त्याग करायचा. जे डोळ्यापुढे येईल ते करत राहायचं, पण ठरवून त्याच्या मागे पळून तसं करायचं नाही. जेव्हा तुम्ही मन शांत करण्याचा अधिक प्रयत्न करता तेव्हा वासनांचा निराश होणारच. जसजसं तुम्ही मनाला शांत करत राहणार, बस शांत रिलॅक्स का तसं तो पुढचा जो क्रम आहे तो ॲटोमॅटिक थांबणार. आपण जेव्हा सतत जाणीवपूर्वक प्रयत्न करून बघा, ॲटोमॅटिक नाही होणार. हा प्रयत्न मात्र जाणीवपूर्वक करायचा आहे. आपण जेव्हा सतत आणि जाणीवपूर्वक प्रयत्न करून मन प्रशांत स्तब्धतेत ठेवण्याचा प्रयत्न करीत असतो तेव्हा वासनांचा फाडशा पडतो आणि बंधने शिथिल होतात. जेवढा तुमचा अट्टास तेवढं तुम्हाला फळ भेटणार. ही कॉन्ट्रॅक्ट बेसवर काम दिलेले, तुम्ही जेवढं काम करणार तेवढा तुम्हाला पगार भेटणार. समाधीचा अभ्यास चालू असता अव्यक्त वासनांचाही नाश होतो. बघा आता अव्यक्त समाधीचा अभ्यास चालू असता अव्यक्त वासनांचा नाश होतो. आता जी आपण कर्म करतोय ती प्रारब्धातली कर्म करतोय, ती करावंच लागणार आहे, प्रारब्धातले कर्म, पण त्यांचाही नाश होतो. आणि जे संचित बॅलन्स आहे ते अव्यक्त स्वरूपात आहे. ते ह्या जन्मात नाही, ते कदाचित शिल्लक राहिलं तर पुढच्या, पण त्याला सुद्धा हे लागतं, इंड व्हायची त्याची सुरुवात होती. आपण जेव्हा समाधीचा अभ्यास करतो तेव्हा आपल्या जन्मजन्मांतरीत संचित केलेल्या व्यक्त तसेच अव्यक्त अखिल संचित कर्माचा नाश होतो. तुटे भव रोग संचित क्रियामान भोग. हां, भोग याचं नाव प्रारब्ध. तुटे भव रोग जन्म मरण कशामुळे? संचित क्रियामान भोग आईसे विठोबाचे नाम. बघा तत्वम असी हे विठोबाचं नाम आहे. हा चला विठोबाचं नाम आहे, तुम्हाला आता तसंच बोललं पाहिजे, त्याला बोध म्हणलं पाहिजे, त्याला स्वरूप स्थिती, त्याला संत चरण रज म्हणायचे. मग त्याने काय तुटणार आहे? तुटे भवरोग जन्म मरण संचित, जे तुमचं बॅलन्स आहे आत्ता चाललेलं क्रियामान जळून राख, आणि जे उपभोग भोगायचे ते सुद्धा. एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा हरिकृपे त्याचा.
ऐसे विठोबाचे नाम उच्चारिता खंडे जन्म. सतत ध्यान करा, उच्चारिता खंडे जन्म. सतत ध्यान करा, सतत ध्यान करा, सतत ध्यान करा, त्याचा नाश होऊ शकतो. अजून एक प्रमाण, प्रारब्ध क्रियामान भक्ता संचित नाही जाण, कारण अवघा देवच झाला पाही बरोनिया अंतरबाई. तिसरं काय त्याच्यात, सत्वरजतम बाधा नोहे हरिभक्तासी कदा. काय सामर्थ्य आपल्याला मिळालेल्या वस्तूचं, त्या वस्तूचा जर सदुपयोग केला तर सत्वगुण रजोगुण तमोगुणाच्या बाधाच होणार नाही. त्याच्या दृष्टीने ते सगळं मिथ्या आहे. शेवट काय चरण त्याचा, देवभक्त बन तुका म्हणे नाही भिन्न. भगवंताला या कोणत्याच गोष्टीच्या नाही, तसं भगवत स्वरूपच होऊन जाणार तुम्ही. म्हणायला भक्त आहेत पण तुमच्यात आणि त्यांच्यात फरक नाही. देवात आपल्यात फरक राहत नाही. हे आज आत्ता या कंडिशनला होतं, वारकरी संप्रदायात होतं. अशी कैक लोक अनुभव घेऊन कृतकृत्य झालेत. असं नाही का तुकाराम महाराज झाले 400 वर्षापूर्वी कृतकृत्य झालो आणि इच्छा केली ते पावलं. आत्ता या घडीला होतं, फक्त त्याने तेवढं याने ठरवलं पाहिजे. मग ते म्हणतात तसेच अव्यक्त संचित कर्माचा नाश होतो. अव्यक्त संचित आणि प्रारब्ध याचा नाश होतो. ज्या वासना फलीभूत झालेल्या असतात, याचा अर्थ आधीच व्यक्त झालेल्या वासना समर्पित भावनेने केलेल्या निष्काम कर्माने नाहीशा करता येईल. आता निर्माण झालेल्याच आहेत वासना, मग त्या आता वासना निर्माण झालेल्या आहेत तर त्या काय करायच्या, समर्पण भावनेने त्या ईश्वराच्या याच्यामध्ये टाकून द्यायच्या. जसं आपण त्या समिधा टाकतो तसं. मग त्या काय करणार, त्या समिधा 5 प्रकारच्या आहेत. बाबळीच्या आहेत, चंदनाच्या आहेत, अजून कशाच्या आहेत, वडाच्या आहेत. मग ह्या सगळ्या 5 प्रकारच्या आहेत. पण त्या समिधा त्याच्यात पडल्यानंतर 5 प्रकारचा जाळ निघतो का नाही, एकच. ह्या 5ही ज्याच्यात पडल्या त्याच्यासारख्या होऊन जातात, त्यामुळं त्या शिल्लक राहत नाही. त्याप्रमाणे निष्काम कर्माने नाहीशा करता येतात ज्या निर्माण झालेल्या आहेत त्या. आणि ज्या वासना अजून निर्माणच नाही झाल्या त्यांचा काटा तिकडं काढला जातो. त्या अष्टसात्विक भावामध्ये तो त्याचा काटा निघला जातो. साधूचा बोध पहिला अनुग्रह आणि नंतर अष्टसात्विक भाव आणि मग उरलेलं प्रबोध याच्यामध्ये समूळ खंडन होऊन जातं त्या सगळ्या गोष्टीचा. संचित वासना ज्या अद्याप फलीभूत झालेल्या नसतात सगळ्यांचं खंडन होतं. अरे बाबा त्या पहिल्या बी नव्हत्या पण तू चिटकलेला होता ना म्हणून असं बोलणे. नाही तर अवघा देवच झाला बाई, अवघा देवच झाला बाई यांच्या दृष्टीने तुकोबारायांच्या अनुभूतीमुळं. नाहीतर त्याला विचारलं अवघा देवची झाला पाही, कधी मी अनुग्रह घेतलं आणि मी चिंतन केलं, नाही अवघा देवच होता पाही. तो परमात्माची परी दुसरा जो अहंकार निदसुरा म्हणूया स्वप्नीच्या ओंगारा संतोषती. बघा त्याच्यामुळे तो पहिलाच आहे परंतु तो घसरला होता, त्याला आता पुन्हा काय केलं, ताळ्यावर आणलेले. संचित वासना ज्या अद्याप फलीभूत झालेल्या नसतात म्हणजे ज्या अव्यक्त असतात, अव्यक्त म्हणजे अजून व्यक्त झाले नाही, त्या यथार्थ ज्ञानाच्या अग्नीमध्ये भस्मीभूत होतात. यथार्थ ज्ञान अपरोक्ष ज्ञान, मी ब्रह्मरूप आहे, जगत ब्रह्मरूप आहे. मग ह्या जगतातल्या सगळ्या गोष्टी तुमच्या आणि इतर होतं सगळं जळून खाक. मग अग्निकुंडे बीजे घातली ती जेवी अंकुर दशेस मुकली तेवी न फळताच अर्पिली. कितवा अध्याय कितवा श्लोक, 9वा अध्याय 28 का 29 नंबर श्लोक, बहुतेक 99% 28. बघा त्याच्यामध्ये सांगितले कसं झालं, त्याच्यामध्ये सांगितले आगा कर्मे जे उरावे मग सुख दुःखाते फळावे आणि तया ते भोगावयावे देहा एका. पण जर त्याच अग्निकुंडात पडल्यानंतर काही शिल्लक नाही आणि ते लाकूड शिल्लक राहिलं तर त्याला परत पडण्याचं इकडं तिकडं. पण यज्ञकुंडात पडलं तर स्वाहा, आहे की नाही.
जो साक्षात समाधीच्या अवस्थेपर्यंत पोहोचला आहे त्याला कर्माचे आणि फलभोगाचे बंधन असत नाही. बघा, जो साक्षात समाधीच्या अवस्थेपर्यंत पोहोचला आहे त्याला कर्माचे व फलभोगाचे बंधन असत नाही. समाधीचा अनुभव घेत असताना जो कर्म करता आणि फलभोगता असतो तो द्रष्टा, भावना, विचार संपलेला असतो. कर्म करत असताना तो स्वतःला मी द्रष्टा म्हणत नाही, मी करता म्हणत नाही. ही भाव माझ्या मनात निर्माण झालेले, ही विचार तो संपलेला असतो. गुन्हेगारच जर मरण पावलेला असेल तर कोणाला अटक होणार? भवर कोणाच्या मागे लागेल? जीवाच्या मागे लागेल. पण जीव भाव संपला तर मग त्याला ते नाही. आणि जर शिल्लक राहिला तर आगा कर्मे जे उरावे ते सुखदुःखात ते फळावे आणि तया ते भोगावे. पण आता काय केलं त्यांनी? ते उगा नेली चमज, कर्म उघडून जाळून टाकलं. तेव्हाच पुसले मरण जन्म समाधी अवस्थेत. म्हणून जन्माश्रवे श्रम वरचिले गेला. जन्मही संपला आणि त्याच्या नंतर येणारा मृत्यू सुद्धा. म्हणून अर्जुना, म्हणून या परी पाहेचा वेळू नोय भारी. करू, रिटायर झाल्यावर करू, नंतर करू, आहे अजून वेळ नाही. म्हणून वेळीत पाहेचा वेळू नोय भारी. ही संन्यास युक्ती सोपारी दिली तुझं. परवा एका महात्म्याला भेटलं होतं, ते म्हणले संन्यास कशाला म्हणतात? लग्न केलेले, बायका पोरं आहेत तरी तो संन्यासी आहे. मी आणि माझी आठवण विसरला जयाचे अंतकरण, तो पार्था संन्यासी जाण निरंतर. ते सप्तस ऋषी जे होते, आत्री ऋषी, त्यांना पत्नी होती. परशुरामाचे वडील जगदाग्नी त्याला होती. जेवढे ऋषी होते त्यांना होती. जेवढे देव आहेत त्यांच्या बायकांचं मूर्ती आहेत. परंतु मधल्या काळात काही लोकांनी त्याच्यात घुसपेट केलेली आहे. क्वचित अपवादात्मक असे स्वामी विवेकानंद, ज्ञानेश्वर महाराज, ते त्यांच्या वयाच्या अभावे पण किंवा त्यांचं कर्म शिल्लक नाही, केवळ ते नाही तर ते सुद्धा त्याला सुद्धा नाही म्हणत. ते म्हणून नवे ब्रह्मचर्य बायलीच्या त्यागे. लग्न नाही केलं म्हणून तो ब्रह्मचारी नाही. तो गुन्हेगारच जर मरण पावलेला असेल तर कोणाला अटक करणार? याज्ञवल्क्य ऋषीने 2 पत्न्या गेल्या, तुकाराम महाराजांना 2 पत्न्या आहेत. मग म्हणजे गुन्हेगार जर मरण पावलेला असेल तर तो कोणाला अटक करणार? कारण मन संपलं, देहभाव संपला, विचार संपले. तो स्वतः कोण झाला? ते स्वरूपाकार समाधीतून, निर्विकल्प समाधीतून तो स्वरूपाकार झाला. हे प्रकरणच संपले असते, ते प्रकरणच संपलेले असते. कोणते? जन्म मरणाचे प्रकरण त्याचे संपले. मुक्ताबाई झाली वेडीन पदर प्रपंचाचा फाडी. म्हणजे जन्म मरणाचा, असं ज्ञानेश्वरी ते ती खतवण्या त्यांनी फाडून टाकल्या. येथे देहाचे गेले देह, पण जन्मा मरण आले मरण. न दिसे भान, विश्वाचे न दिसे भान, आनंद घन कोंदला. सुरुवात काय होते? देहीचे गेले देह पण, म्हणून कोंदला. शेवटची टूक त्याच्यामुळे. तो आनंद कशामुळे कोंदला? देहीची गेले देह पण. जे विश्व, जे आळूमाळू विश्व होते ते तुझे, ते पण बाजूला गेले. त्याच्यामुळे एक द्वैत भाव होता, त्याच्यामुळे प्रपंच होता, हे संपलं. त्या जन्म मरणाच्या खतवण्या फाडून टाकल्या त्याने. पुन्हा चिठ्ठा ठेवला नाही यायचा. गुन्हेगारच मरण पावलेलं आहे, मग प्रकरण संपले. आज जो कर्म करतो तोच फळाचा भोगता असू शकतो. जो कर्म करतो तोच फळाचा भोगता असू शकतो. मी कीर्तनकार आहे, मी कीर्तन केली, मी कीर्तन करणार, मेल्यावर परत जन्माला येणार आणि काय होणार? कीर्तनकार. ते म्हणतील चालल प्रचार करणारा स्वरूपाकार झालायच नाही, याचा अर्थ. ती वासना राहिली तर येणार. म्हणून शास्त्र वासना सुद्धा नकोय, काहीच नकोय. तुम्ही म्हणाल मग कीर्तनकार होणं चांगलं आहे, पण परंतु ते जाणून असेल तर ठीक ना. नुसतेच लेक्चर द्यायला येतं, तो लेक्चरच देत राहणार. जीवभावच जेव्हा संपलेला असतो तेव्हा दुःख कोणी भोगावायचे?
तुका म्हणे एका देहाचे अवयव, सुख दुःख जीव भोग पाय. सुख दुःख कोण भोगतो? जीव. पण इथे जीवभावच संपला, आता कोण भोगणार? जीवभावच जेव्हा संपलेला असतो तेव्हा दुःख कोणी भोगावायचे? म्हणून अनंत तत्वाची प्रतीती आल्यावर जेव्हा जीवभाव संपलेला असतो तेव्हा संपूर्ण गतकर्म संपलेले असते. पण तुम्हाला सांगतो, देव परत पाश टाकून बघतो, अटकतोय का तिथं अलर्ट राहावं लागणार आपल्याला. जरी संपत आलंय की नाही, नक्की आजार गेलाय का नाही हे कन्फर्म करायला डॉक्टर परत बोलवतो ना, तसे तो पुन्हा परत पाहत असतो, झालाय का नाही. तिथं आपण अलर्ट राहिलं पाहिजे. सातत्यपूर्वक ध्यान अभ्यासाने जेव्हा सर्व वासना आणि त्याचे परिणामी बंध त्याचा नाश होतो, तेव्हा आत्मशोधात असलेल्या साधकाचाच खुद्द त्याच्या संपूर्ण कर्मनाशात शेवट झालेला असतो. त्याचा शेवट झाला कर्मामुळं जीवपणा, कर्म संपलं, जीवपणा संपला, त्याचा पेपर संपला. कधी? सातत्यपूर्वक ध्यान साधनेने रोज कंटिन्यू करायचं. अशी आपल्याला झिरझिर वाटली पाहिजे, अरे आपण विसरलो की काय. जेव्हा सर्व वासना आणि त्याची परिणाम बंद याचा नाश होतो, तेव्हा आत्मशोधात असलेल्या साधकाचाच खुद्द त्याच्या संपूर्ण कर्मनाशात शेवट झालेला असतो. त्याचा पण शेवट झाला. तो आता देहबुद्धीने, जीवबुद्धीने, नाव रूपाने सुद्धा शिल्लक राहिलेला नाही असला तरी. या टप्प्यावर असताना काय अनुभवास येते? एक प्रकारचा वेडे माणसासारखं असणार त्याचे चालणं, बोलणं, राहणं. हेच विचारसागरमध्ये सांगितलेलं आहे. हेच साधू संतांचं होतं. त्याला कधी कधी विधेयी स्थिती पण नाव दिलेलं आहे. त्या टप्प्यावर असताना काय अनुभवास येते? एक पोकळ शून्यत्व, काहीच नाही, एक पोकळ शून्यत्व. म्हणून तुकोबाराय म्हणतात, अदृश्यतेची झाली काही दृश्य जे होते, आता सुखे मी निजलो गा. शून्य जे होतं तेही सारून ते शून्यत्व शिल्लक राहते. जेव्हा द्रष्टा, भावना, विचार, कारण, शरीर आणि वासना ह्या संपलेल्या असतात, तेव्हा काय राहू शकते? काहीच शिल्लक राहत नाही. त्यावेळेला संपलं सगळं. आचार्य म्हणतात, त्यावेळी तुम्हाला तुमच्या आत्मतत्वाची स्पष्ट प्रतीती येते. बघा, त्यावेळेला आपल्याला कळतं आपण कोण आहोत. त्यावेळेला आपल्याला कळतं. तिसरा मानू शकत नाही तू हा आहे म्हणून. तोपर्यंत परत शिल्लक आहे थोडासा न्यूनपणा. आचार्य म्हणतात, त्यावेळी तुम्हाला तुमच्या आत्मतत्वाची स्पष्ट प्रतीती येते. त्याला विशेष प्रयत्नाची गरज नसते. कधी? अशा स्पॉटला गेल्यानंतर ते प्राप्त करून घेणे व आपल्यात ते सुरक्षित ठेवणे याकरता काही करावायचे राहत नाही. शेवटी टिकवूनही शिल्लक राहत नाही. काय टिकवायचं? कारण लॉस काय होणार आहे माझं? टिकवायचंही सुद्धा काही शिल्लक राहत नाही आणि प्राप्तही करायचं शिल्लक राहत नाही. त्याला काही प्राप्त करायचं शिल्लक राहिलं नाही, त्याचं काही त्याला गमवण्याची भीती राहिली नाही. हां, हे कर्म मी करील अथवा ते अपैसे सिद्धीचे नेईन. ही संकल्पही जायचे मन अपैसे आहे 100%. हां, मी करील आणि शेवटाला नेईल, असं काही शिल्लक राहत नाही. त्यावेळेला काय तुम्हाला सांगायचं? आदरिले सिद्धी नेईल. हां, मग अपैसे नाही ना, सिद्धी नेईल. अपैसे म्हणजे ॲटोमॅटिक झालं ना. आदरे म्हणजे मी करीन आणि थांबेल असं नाही. हे सांगायचं झटकन जेव्हा आपण जागृत अवस्थेत. हां, म्हणजे ठिकाणी चुकल्या त्यावेळी तुम्हाला तुमच्या आत्मतत्वाची स्पष्ट प्रतीती येते. त्याला विशेष प्रयत्नांची गरज नसते. ते प्राप्त करून घेणे व आपल्यात ते सुरक्षित ठेवणे याकरता काही करावायचे राहत नाही. लुटलो, भेटलं. जेव्हा आपण जागृत अवस्थेच्या आणि स्वप्न अवस्थेच्या अतीत होत असतो, तेव्हा निद्रा अवस्था प्राप्त करून घेण्याकरता आणि ती टिकवण्याकरता विशेष प्रयत्न करावे लागत नाही. बघा, जेव्हा झोप येते पूर्ण, त्यावेळेला काही टिकवायची गरज आहे का? काही. आणि तेव्हा टिकवायचं आहे झोपेत, काय टिकवायचं म्हणजे झोप आहे काय? मग नाही. बघा, जेव्हा आपण जागृत अवस्थेत अथवा स्वप्न अवस्थेच्या अतीत होत असतो, म्हणजे जागृत अवस्था पण नाही
आणि स्वप्नावस्था पण आहे. तेव्हा निद्रावस्था प्राप्त करून घेण्याकरता आणि ती टिकवण्याकरता काही विशेष प्रयत्न करावे लागत नाहीत. झोपेत काही स्वप्न पडू नये का स्वप्नाच्याही पलीकडे आणि जागृतीच्या पलीकडे. मग आता झोप टिकून राहिली पाहिजे, आपली सकाळपर्यंत झोप टिकून राहिली पाहिजे, याच्यासाठी काय करायला पाहिजे? काय करायला पाहिजे? सावध राहायला पाहिजे. सावध राहिलं झोप येईल का? नाही. म्हणजे काहीच न करणे, म्हणून उगार आहे निवांत शिन शिवाया. निद्रा अवस्थेपर्यंत पोहोचण्याची तर गोष्ट सोडा, आपण त्यावेळी गाढ निद्रा अवस्थेत असतोच. किंबहुना आपण जर काही करावयास जाऊ तर निद्रेतून उलट जागे होऊ. काही करायला गेलं तर मग परत देहबुद्धीवर येऊ, असं त्यांना म्हणायचंय. काही विशेष प्रयत्न करायला लागलो म्हणून सहज पडून राहीन ते ठाई. उगाच संताची बाई, काहीच घेणं देणं नाही मला काही करणंच नाही. सहज पाणी जसं जातं तसं सहज राहणार, आकाश जसं सहज आहे तसं राहणार ते. आणि काही करायला गेलं तर मग कैसेनी दैवत प्रसन्न, उगार आहे निवांत. आणि जर काय करशील तर शिनशी वाया. भाऊ किती टूकमध्ये हे नाही. आपण त्यावेळी गाढ निद्रा अवस्थेत असतोच. किंबहुना आपण जर काही करावयास जाऊ तर निद्रेतून उलट जागे होऊ. ही अंतर्यामीची निरव शांततेची अवस्था जेव्हा त्या व्यक्तीच्या ध्यान साधना अनिर्वचनीय अशा परमसुखाच्या परिसरात रूपांतरित होते. अनिर्वचनीय ते कसं सुख आहे ते सांगता येत, ते सांगण्याच्या पलीकडच्या सुखात तो जातो. अनिर्वचनीय अशा परमसुखाच्या परिसरात रूपांतरित होते. रूपांतरित होते म्हणजेच व्यक्तिनिष्ठ साक्षात्कार, स्वात्म अनुभूती. मी ईश्वर स्वरूप आहे, तीच आत्म्यामधील आत्मतत्वाने प्राप्त केलेली आत्मतत्वाची पूर्ण प्राप्ती होय. मी ब्रह्मरूप आहे. स्वात्म अनुभूती, व्यक्तिनिष्ठ साक्षात्कार. टाळाला पाय लागला नाही पाहिजे. टाळ कोण आहे? देव आहे ना, विठ्ठल टाळ. काशाचा टाळ देव आहे, पण देह मात्र देव नाही, आहे का नाही? काशाचा टाळ देव आहे पण देह मात्र देव नाही. बघा कसा उलटा अभ्यास आहे आपला. काशाचा टाळ देव आहे आणि शरीर मात्र नाही का? अरे शरीर बी ब्रह्मरूपच आहे. व्यक्तिनिष्ठ साक्षात्कार, स्वात्मानुभूती, तीच आत्म्यामधील आत्मत्वाने प्राप्त केलेली आत्मत्वाची पूर्ण प्राप्ती. कोणी कोणाला प्राप्त केले? ऋषीने आत्मस्वरूपाला प्राप्त केलेलं आहे. बरोबर? मग कोणी केलं? ऋषींनी नाही केलं, मग तुम्ही. मग विनायक महाराज मजा गेले, मग कोणी गेले सांगा बरं? ऋषीलाच प्राप्त केलं. व्यक्तिनिष्ठ साक्षात्कार, स्वात्मानुभूती म्हणजे तीच आत्म्यामधील आत्मत्वाने प्राप्त केलेली आत्मत्वाची पूर्ण प्राप्ती. त्याने मीच मला प्राप्त केलं पूर्णत्वाने. आता हे बोलणं योग्य आहे का? पण समजण्यासाठी बोलावं लागतं. तिसरा कोण नाही करून देत त्याला. माझा मीच व्यालो, पोटा आपुले आलो. बघा म्हणजे आपण आपल्या आईच्या पोटी जन्माला आलो है ना, मग आपणच आपल्या पोटी जन्माला आलो. बघा असं आहे. पण व्यवहारात दिसताना कसं आहे? आत्म्यामधील पूर्णत्वाची प्राप्ती होईल. कोणालाही सायास न करता अप्रयत्नता. आता या स्पॉटला गेलो, अप्रयत्नता नाही, अप्रयत्नता आपण स्वतःच्या आत्मत्वाची प्राप्ती करून घेऊ. स्थिर बसल्यानंतर, ध्यानामध्ये घडून गेल्यानंतर आतमध्येच आपल्याला आपली स्वतःची प्राप्ती होणार. त्याच्यासाठी कुठे प्रवास करावा लागणार नाही, कुठे बाहेर जायची गरज नाही, आहे की नाही? श्लोक क्रमांक 365 वाचतोय. श्रुती ग्रंथाच्या श्रवणापेक्षा मनन शेकडो पटीने श्रेष्ठ. बघा, ऐकलं आणि झटकलं, फटकलं, सटकलं ते काय उपयोगाचं नाही. पण ऐकलं आणि त्याचं परत घरी गेल्यावर काय केलं? मनन, है की नाही? श्रुती ग्रंथाच्या श्रवणापेक्षा मनन शेकडो पटीने श्रेष्ठ असते ऐकणाऱ्यापेक्षा. ऐकलेले किती आहेत?
किती ज्यांनी भगवंताचं नाम गुरुच्या मुखातून ऐकलेलं आहे पण त्याचं मनन नाही केलं, आणि ज्याने मनन केलं ते शेकडो पटीने श्रेष्ठ आहे. तर मननाहून निधिध्यास लाखो पटीने श्रेष्ठ आहे. बघा, मननापेक्षा निधिध्यास असं 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 मननाने झालं, असं 100% श्रेष्ठ ऐकण्यापेक्षा. असं मला झालंच पाहिजे, असं मला झालंच पाहिजे, असं मला का होत नाही, हे हजारोपेक्षा लाखो पटीने श्रेष्ठ आहे. निर्विकल्प समाधी ही अनंत पटीने अधिक पवित्र असते. निर्विकल्प समाधी त्याच्यापेक्षा त्याला पटच नाही राहिला, आता अनेक पटीने श्रेष्ठ असते. काय झालं, पवित्र असतं. निर्विकल्प समाधी अनंत पटीने अधिक पवित्र असते. सद्गुरूकडून श्रुती ग्रंथाचे श्रवण करून ज्ञान संपादन करता येते. शास्त्र ग्रंथाचे वाचन करणे ही ज्ञान संपादन करण्याकरता श्रवणाची एक पद्धती आहे, एक सद्गुरूकडून आणि एक शास्त्राकडून. परंतु सद्गुरूच्याकडून व शास्त्र ग्रंथातून मिळवलेल्या कल्पनांच्यावर जेव्हा एखादा अभ्यास करतो, ऐकलंय त्याच्यावर पण आपल्याला स्टडी करायला पाहिजे. तेवढ्यावर आपलं नाही, बाबाचं जेवढे त्याच्यात आपलं काय भांडवल टाकलं पाहिजे ना. आणि मिळवलेल्या कल्पनावर जेव्हा एखादा अभ्यास करतो शास्त्र ग्रंथातून आणि सद्गुरूकडून मिळालेल्या कल्पनातून, जेव्हा तो त्याच्यावर अभ्यास करतो आणि सद्गुरूकडून मिळवलेल्या कल्पनांच्यावर मनन करतो आणि त्या कल्पना आत्मसात करतो, तेव्हा ते ज्ञान सद्गुरूचे श्रवण करून वा ग्रंथ वाचन करून मिळवणाऱ्या ज्ञानापेक्षा 100 पट अधिक पक्के असते. का? त्याने ते ऐकलं, त्याच्या पाठीमागे पळस सुटला आणि ते त्याने आता प्राप्त केलं तर ते मिळवण्यापेक्षा 1000 पटीने 100 पटीने श्रेष्ठ आहे. कारण तो त्याचा काय असणार आहे, स्वानुभव असणार आहे. आणि पहिलं गुरुजींनी सांगितलेले ना, आता हा त्याचा स्वानुभव आहे. अशा तऱ्हेने मिळवलेल्या ज्ञानावर जेव्हा साधक मननाचे द्वारा चिंतन करण्यास सुरुवात करतो, तेव्हा त्याची बुद्धी हजारो पट कार्यक्षम बनते. बघा, आता त्याने ऐकलं, श्रवण केलं, युक्ती घेतली, ती आत्मसात केली, ती 100 पट श्रेष्ठ झाली. त्याच्यानंतर अशा तऱ्हेने मिळवलेल्या ज्ञानावर जेव्हा साधक मनाचे द्वारा चिंतन करण्यास मिळवलेले त्याच्यावर अजून आरूढ राहतो, तेव्हा त्याची बुद्धी हजारो पट कार्यक्षम बनते. आपण आत्ता जेवढे आहेत ना त्याच्यापेक्षा कैक आपल्याला ज्ञान होणार झालेलं आहे. आपल्याला स्वतःला अनुभवायचंय, पहिला काय होता असं तू आणि काय झाला असं तू. आणि अजून जर असं राहिलं ना तर अजून 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 चकाचक होणार, म्हणजे आपल्या बुद्धीला ना चालना भेटणार. बाबांनी काल सांगितलं ना, तर विवेक म्हणजे काय, त्याच्या बाकीची इंद्रिय सुद्धा ते पाहण्याचं काम करणार. जो ब्रह्मडोळा देखो जाय तो सर्वांगेच देखना होय. त्याच्या पाठीला डोळे, चामडीला डोळे फुटतील, पाय तिकडे जाणार नाही जिथे काटा आहे. बघा, आपण कधी कधी पाहतो चित्रपटामध्ये, काट्यावर पाय पडणार, तेवढ्यात कोणीतरी आवाज दिला, त्याचा पाय पुढे तिथे गेलेला थांबलाय, इकडे म्हणल्यानंतर मागे चाललाय. हे ना, हे त्याला सुचलेलं तो विवेक आहे, तो त्याला कार्यक्षम बनवतो. आपण फक्त विरजन टाकलं, शेजारच्याकडून आणलं, म्हणजे गुरुकडून विरजन आणलं, ते बॉडीत टाकलं का ॲटोमॅटिक मग ते आपल्यामध्ये भिनत जातं, ते नाम भिनत जातं. कळत नाही सगळं काही, पण आवड निर्माण होते. आणि कळलेलं पूर्ण सगळं लगेच कळत नाही, कळल्यासारखं वाटणार पण पूर्ण क्लिअर होत नाही, त्याच्यासाठी ते मुरावं लागतं. म्हणजे जेव्हा तो आपले मन शांत करण्यास सुरुवात करतो, तेव्हा संपादन केलेल्या ज्ञानाची स्पष्टता त्याने निव्वळ मनानेच संपादन केलेल्या ज्ञानापेक्षा लाखो पट अधिक असते. बघा, हजारो पट, 100 पट, लाखो पट. बघा, जेव्हा त्याच्या मननातून त्याला उजळा येतो, आपण अनुग्रह घेतला बाबांकडून, त्यावेळीचे आपण, मधल्या काळातले ना आत्ताचे आपण, हे आपल्यापेक्षा बाबाला जास्त कळतं, आपल्यापेक्षा बाबाला जास्त कळतं. कारण ते त्याच्यातून गेलेले आहेत आणि त्यांना माहिती आपण इथे आलोय ना, आता हा त्या रस्त्याला. आता आपण गावाला जातो, नवीन मुलगा बसलेला आहे गाडीमध्ये, मुलगी बसली, तिला जास्त माहीत नाही, आपण म्हणतो कुठपर्यंत आली, ती म्हणली माळशेज घाटात आली.
बापाला लगेच तिथं कळतं माळशेज घाटात आली म्हणजे नेमकी कुठं आले आणि किती प्रवास झालेले. आणि आता हा म्हणता येणार. त्याप्रमाणे जेव्हा तुम्ही निधी ध्यासनास सुरुवात करता तेव्हा काही वेळाने अशी एक स्थिती प्राप्त होते की जेव्हा तुम्ही रहित्यपूर्ण गतिशील अवस्थेत असता त्यालाच निर्विकल्प अवस्थेत, आणि मग तुमचे ज्ञान अनंत पटीने दृढ होते. 100, 1000, लाखो आणि आता अनंत पटीने. बघा निधिध्यासनात आपल्याला पण तसं झालं पाहिजे, आपल्याला पण तसं झालं पाहिजे. त्यावेळेने काही एक स्थिती अशी प्राप्त होते. ही निधिध्यास कसा ठेवायचा? संडे टू संडे, आणि दिवाळीची सुट्टी, नाताळची सुट्टी, गणपतीची सुट्टी का परत वर्किंग डे आला का परत जसे ते तसे, असं आहे का नाही? कंटिन्यू झोप लागताना सुद्धा तेच, उठताना सुद्धा तेच. एखादा विषय असू द्या ना, घरामध्ये काही असू द्या, एखादा प्रश्न असू द्या, त्याला तो प्रश्न आहे ना सारखा त्याला झोपून देत नाही, उठलं का मध्यरात्री सुद्धा उठवतो त्याला. तसं झालं पाहिजे. त्या निधिध्यासाने जेव्हा तुम्ही निधिध्यासनास सुरुवात करतात तेव्हा काही काळाने, तेवढे दिवस गेले, तेवढा वेळ गेला, काही काळाने एक स्थिती प्राप्त होती जेव्हा तुम्ही विचाररहित्यपूर्ण, कसलाच विचार नाही, आता पूर्ण ब्लँक गतिशील अवस्थेत असता. स्पीड तर आहे पण विचार नाही, निर्विकल्प अवस्थेत. आणि मग तुमचे ज्ञान अनंत पटीने दृढ होते. पहिली बुद्धीला डोळापणा येतो, मग तुम्ही निर्विकल्प स्थितीत जाताना अनंत पटीने. हा तुमच्या सतत निधिध्यासनाचा परिणाम असतो. हा परिणाम कधी होतो? सतत निधिध्यासनाचा हा परिणाम असतो, कधीतरी करणाराचा नसतो. तेव्हा तुम्ही तुमचा जीवभाव शुद्ध, त्यावेळेला काय होतं? तुम्ही तुमचा जीवभाव कुठे पाठवता? शुद्ध अनंत दिव्य चैतन्यत्वाच्या पातळीवर येऊन निरव स्तब्धतेत विलीन करता. एवढी स्टेप झाली का तुमचा जीवभाव कुठे गेला? शुद्ध, जे अनंत तत्व आहे ते दिव्य चैतन्यत्वाच्या पातळीवर, त्या उंचीवर नेऊन निरव स्तब्धतेत विलीन करता. म्हणजे तुका म्हणे गंगा सागर संगमी, अवघ्या उर्मी झाल्या एकमय. ते पूर्ण त्याच्याशी एकजीव होऊन जातात. बघा एवढा अट्टास केलं काही असं फळ भेटणार. प्रयत्नवादी आहोत आपण, 100% प्रयत्नवादी आहोत आपण, आळशी नाहीत. आपलं कर्म कधी आडवं येतं पण त्याला सुद्धा आपल्याला रोखून धरता आलं पाहिजे. आपल्याला शस्त्र दिलंय, ज्ञानदेवी मंत्र, हरिनामाचे शस्त्र, यमे कुळ गोत्र मर्जी येली. कॉन्फिडन्स किती असतो? हा चल ते सर बाजीराव पेशवे म्हणले, किती आक्रमण येऊ दे मी झिडकून लावणार त्याला. हा तुमचा आत्मविश्वास. हा कोणाचा विश्वास आहे? आत्म्याचा विश्वास आहे. तो असा येऊ म्हणता सगळं ते गायब करून टाकू शकतो. पण तेवढे तुमच्यामध्ये पण आपल्यामध्ये ते झालं पाहिजे, ते दृढीकरण झालं. त्याला धैर्य म्हणतात. त्याला काय शेवटचं 18व्या अध्यायात एक धृती, असा मजबूत एकदम पेट. निर्विकल्प 6 श्लोक क्रमांक 366 वाजते काय. मग त्यावेळेला काय होतं? तुमचा जीवभाव, आपला जीवभाव कुठं जातो? शुद्ध अनंत तत्वामध्ये विलीन होतो. दिव्य चैतन्यत्वाच्या पातळीवर नेऊन निरव शांतता, जिथे काहीच नाही, त्या स्तब्धतेत विलीन करता. त्यावेळेला आपलं अस्तित्व संपलं, एंड. निर्विकल्प समाधी साधल्यास ब्रह्माचे सत्य स्वरूप स्पष्ट होते. बघा त्या निरव स्थितीत गेल्यानंतर काय स्पष्ट चित्र लगेच क्लिअर होऊन जातं. एवढे मंद नसणार आपण, प्रपंचात सुद्धा आपल्याला कळतं ना की काय चाललेलं आहे, कोण काय आहे, कोण कसं आहे. हे स्पष्ट चित्र जसं स्पष्ट होतं तसं त्याच्यातलं काय होतं? त्याच्यात पूर्ण मुरलेले आहेत ना आपण. तसं इकडं साधूच्या बोधाने जर पूर्ण मुरलो तर ते चित्र पण स्पष्ट होणार. आपण जर याच्यात काय झालो पाहिजे? मुरलं का? ते लोणचं कधी मुरतं की टाकल्यानंतर दुसऱ्या दिवशी लगेच खोलायचं, तिसऱ्या दिवशी परत खोलायचं, हे की नाही? असं वरच्यावर खोलल्यावर ते कसं होतं? मूर्त, हे की नाही? का बाद होऊन जातं.
निर्विकल्प समाधी साधल्यास ब्रह्माचे सत्य स्वरूप स्पष्ट होते. काय? तो हा रे श्रीहरी, पाहिला डोळे भरी. ज्यांना ती दृष्टीच नाही, धृतराष्ट्राची पैदास, त्यांना ते कधीच दिसणार नाही, कधीच दिसणार नाही त्यांना. आणि निश्चितपणे अवगत होते, स्पष्ट होते ना, अवगत होते. कमांडमध्ये येतं, आपल्या कह्यात येतं ते, एरवी नाही. असं जर नाही केलं ध्यान साधनेतून, मनन निधिध्यास आणि ती वस्तुस्थिती, असं जर नाही झालं तर नाही. आणि तसं जर झालं क्लिअर होऊन जाणार. एरवी नाही. कारण का नाही एरवी? त्यावेळी मन अस्थिर असल्याने त्याची प्रतीती येण्यामध्ये इतर दृश्य त्यात मिसळण्याचा संभव असतो. ध्यानधारणा नाही, चिंतन नाही, मग त्याच्यामुळं काय होतं, इतर गोष्टी पण त्याच्यात ॲड होत राहतात आणि त्यामुळं त्याची अनुभूती येत नाही. या निर्विकल्प समाधी अवस्थेत असतानाच केवळ या महान सत्य स्वरूपाची खात्रीपूर्वक असे आकलन होणे शक्य असते. अशक्य नसते, 100% शक्य असते. तुम्ही जर स्टेप बाय स्टेप गेले तर पोहोचणार ना तिथे. डॉक्टरांना किती कॉन्फिडन्स आहे. साहेबांचे चिरंजीव मला म्हटले, 7 दिवसाचा आम्ही कोर्स दिला, 15 दिवसाचा कोर्स दिला, 2 दिवसाचा. आमच्या माणसाला आम्ही घेऊन गेलो डॉक्टरकडं. त्यांनी सांगितलं ही 2 महिने औषध खा. परत 2 महिन्याने बोलवलं, ही परत 2 महिने औषध खा. आम्ही म्हणलं आता परत कधी यायचं? ते म्हणले आता परत कधीच यायचं नाही. आणि परत तो आजारच झाला नाही, कारण त्यांनी त्याच्या पूर्ण सर्च केलेले का हे असं केलं तर असं होणार नाही, आणि असं नाही केलं तर ते म्हणले, काही काही लोक म्हणतात आम्ही औषधं घेतली. आम्ही त्यांना परत विचारतो खात्रीने, तुम्ही पूर्ण कोर्स केला ना, डेली घेतलीत ना? ते म्हणतात हो. ते खोटं बोलतात हे पण आम्हाला कळतं, पण आम्ही त्यांना म्हणत नाही तुम्ही का खोटं बोलता, कारण एवढा वेळच कोणाकडे. खोटं बोलल्याने पाया दगड कोणाच्या पाडून घेतलाय? कारण आम्हाला फुल कॉन्फिडन्स असतो त्याने कोर्स पूर्ण केलेला नाही. त्यांनी केलं ना, त्यांनी 7 दिवस खाल्ले ना, खाल्ले, पण पहिले 3 दिवस खाल्ले आणि 2 दिवस जत्रेला जाऊन आला आणि त्याच्यानंतर उरलेले 4 दिवस खाल्ले. मिळून किती दिवस खाल्ले? 7 दिवस. त्याच्यासाठी अजून एक वाक्य लिहितात डॉक्टर, कंटिन्यू लिहितात ना, कंटिन्यू 7 दिवसाचा कोर्स झाला पाहिजे. नाही ते हे हुशार आहेत, हे दिवसाआड सुद्धा 7 दिवसाचा कोर्स करतील, है की नाही? अबे त्यांच्या बापान ठेवलाय त्यांना रिझल्ट तो, तसा इथे सुद्धा काय आयतं ठेवलंय? निर्विकल्प समाधी अवस्थेत असतानाच केवळ या महान सत्य स्वरूपाचे खात्रीपूर्वक असे आकलन होणे शक्य असते. तुमच्या मनातील सर्व विचाराचे तरंग, काहीच विचार नाही उमटला पाहिजे, काहीच. आपल्या बॉडीतला सुद्धा मला आजार आहे हे सुद्धा नाही आलं पाहिजे. बघा, आता आपलाच विचार आपल्याला नाही करायचा ना, आपण यांचा करत बसलो तर काय होणार? बायका पोरांचा करत बसलो. काय सांगितलं बाबांनी? ऐकलं ना तुम्ही? कोणाचाच विचार नाही करायचा. ते म्हणले, मी जेव्हा वेलकममध्ये जातो आणि वडा सांबार खात असतो त्यावेळेला माझ्या डोळ्यापुढे बायका पोरं येतात, पण ते म्हणले, त्यांचं नाव घेऊन म्हणले, पोपटराव आपण आता कोणाची काळजी करायची नाही, आपला आपण फत्ते करायचं. हे काय सांगितलं कळालं ना? जेव्हा परमार्थ मार्गात असतो तेव्हा आपुली आपण खायची करा, हे पण एक खाद्य आहे. त्यांच्या ह्या बोलण्यात सुद्धा काहीतरी दडलेलं असतंय, काहीतरी दडलेलं रे, आहे की नाही? तुमच्या मनातील सर्व विचाराचे तरंग, काहीच नाही समजलं पाहिजे, काहीच नाही. आणि मनोक्षोभाच्या लाटा, अजून एक बाबा सांगतात, कीर्तन प्रवचन ऐकायला बसल्यानंतर, मग ते मला स्वतः, मी नेहमी ऐकताना सांगतो मला सांगतात हे, असं समजायचं. दुसऱ्याला सांगतात असं नाही. आपल्याला बोलायची सवय ना, मला मधी त्यांचं प्रवचनाला बसलं पूर्ण न्यूट्रल बसायचं, आपल्या डोक्यात चालू नाही ठेवायचं चक्र, नाही तर हा काय सांगतो ते कळणार नाही. हे आपण सांगताना आपल्याला समजायचं, आपण नाही समजायचं येलकरला सांगितलंय, आपल्याला सांगितलं असं समजायचं, तर आपलं काम होणार. तुमच्या मनातील सर्व विचारांचे तरंग आणि मनोक्षोभाच्या लाटा 100% खात्रीने संपुष्टात येतात. संपलं जातं. जे डिस्टर्ब करणार आहे ना ते संपलं जातं. तुम्हा सत्यत्वाची 100% प्रतीती येते.
सांगतात? नाही सांगणार. कारण का? आपल्याला प्राप्त नाही. सवे आपणची रीता आणि रडे पुढीलांच्या हिता, किंवा आपण उपवाशी राहू नये, पुढीला अशी सांगती पुढीला सांगती अमृताची गोडी, आणि आपण उपवाशी राहून या. बा श्री शंकराचार्य याबाबत, श्री शंकरा याच्यामध्ये आपण आपल्याला पण आत्मपरीक्षण करायचं, आणि आपण ज्यांच्या संगतीत आहे त्यांच्याबरोबर राहून आपल्याला असं होत नाही, त्यांना बायकॉट करून टाकायचं. ज्ञानी माणसाच्या बरोबर, आता समजा मी माझ्या सिनियर बरोबर राहतो, पण माझ्यामध्ये ते ठसत नाही, उलट डोक्यात दुसरंच काय घुसतं, त्यांना ड्रॉप करून टाकायचं. कारण ज्ञानदेवा गोडी संगती सज्जनी, संगती सज्जनी केली तर परिणाम हरिदिसे जनीवनी आत्मतत्व. मी सुद्धा माझ्या सिनियरला ड्रॉप करायचे. कीर्तन करणं म्हणजे सिनियर नाही, आपलं त्यांच्यासारखं आपल्याला करणं हे बाबाची कर्तव्य आहेत. रोज ह्या गावावरून त्या गावाला नुसतं ते शिवलोका नाही मी तुला, शिवलोकी नाही मी तुला, तसं नाही करायचं. खो खोचा खेळ नाही हा. हे आपल्याला सुद्धा कळालं पाहिजे. नाही तर दुनिया झुकती है, झुकानेवाले बहुत है की नाही. 100% खात्रीने संपुष्टात येतात हे सगळे. का संपुष्टात येतात? ते आहेच नाहीत. हे संपुष्टात येतात हे कळलं तर तुम्हा सत्यत्वाची 100% प्रतीती येते, कारण तुम्हीच त्यात. श्री शंकराचार्य याबाबत निश्चितपणे मताचे असल्याने प्रतिपादन करतात की कोणत्याही इतर पद्धतीने नव्हे, मन शांत स्थितीत आणणे हीच केवळ एक पद्धती होय. मग आपल्याला जे ध्यान दिलेले, नामस्मरण दिले, ते याच्यासाठी दिलेले, शास्त्रश्रवण याच्यासाठी आहे. मनात विक्षेप निर्माण होतात ना, मग वाचल्यानंतर नाही विक्षेप निर्माण झाले पाहिजे. मन शांत चित्त करण्याच्या अनेक पद्धती आहेत. भक्ती योगाने वा ज्ञान योगाने वा कर्मयोगाने व प्राणायामाने हठ योगाने तुम्ही तुमचे मन शांत चित्त करू शकाल. आता याच्यात तुम्ही करू शकाल, परंतु तुम्हाला जर मीटर पडलेलं आहे रिक्षाला आणि तो जर म्हणला असं इकडून गेलो माणिकनार वगैरे साकीनाका करून तरी घाटकोपर स्टेशनला जाता येतं आणि इकडून जाता येतं, तर तुम्ही कोणता मार्ग आक्रमण करणार? हां, पण तुम्हाला पैसे जर जास्त झाले असतील आणि संपवायचे तर असेल आणि टाईम आहे भरपूर आहे, तर तुम्ही असेच घर इकडंच फिरत बसणार ना. तसंच इथं भक्तीने, योगाने, ज्ञानाने, आणि एवढं पाहिजे डोकं. आईबाप त्याला काय सांगतात, 10वी पास झालं तुला कोणती साईड घ्यायची बघ. कारण काय, यांनाही काही माहीत नसतं कोणती साईड घ्यायची. त्यामुळे आपल्या डोक्यावर नको यायला खापर, म्हणून त्याला म्हणतं तुला कोणती साईड घ्यायची ते. आता ते बी अंधारातच आत पडत असतं, आणि काही झालं का आपण म्हणाय मोकळं झालो, तुझ्या मनाने केलेलं आहेस, आहे का नाही. असं कॉन्फिडन्सनी सांगणारे पाहिजेत. अशी जी शिकलेली माणसं आहेत ना, त्यांनी त्यांच्या पोरांची लाईन बघा कशी बसवलेली आहे. त्यांनी अगोदर सांगितलं हे शिक, तुझा मामा आहे, मी आहे, त्या कंपनीत तुला जॉईन करू शकतो. जे शिकलेले आहेत ते त्यांना ते शिकवतील, अनपढ आहेत ते काय शिकू शकतात. आता हे व्यवहारातले पुत्र आणि व्यवहारातले बाप झाले. इकडे बी बाप आहेत आणि इकडे बी पुत्र आहेत, है की ना. ऐसा बाप व्हावा, ऐसा बाप व्हावा, जैसा जगी ऐसा बाप व्हावा, आहे का नाही. त्याचा वंश आता असे बाप नाही आहेत ज्यांचे वंश मुक्तीत असतील. असे बाप व्हावा म्हणजे असे बाप नाहीत म्हणून ते म्हणतात असे बाप असे व्हावेत बाप, आहे ना. हे बाप नुसते आपल्याला राबवायला आहेत फक्त. हे बाप यांची पण होणार सगळी. सबका टाईम आता आहे, कोणाला सोडत नाही देव. फसवतो तुझा हिसाब होणार. मन शांत स्थितीत आणणे हीच केवळ पद्धत आहे. ती भक्ती योगाने व ज्ञान योगाने वा कर्मयोगाने, प्राणायामाने, हठ योगाने, म्हणजेच तुम्ही मन शांत चित्त करू शकता. खाली डोके वर पाय करून तुम्ही तपश्चर्या करा किंवा हिमालयात जाऊन करा. हिमालयात जाऊन राहा व तुम्ही तुमच्या घरी राहा. तुम्ही यापैकी कोणतीही पद्धत निवडू शकता, परंतु तुमचे मन शांत चित्त केले पाहिजे. कोणती पण टॅग तुम्हाला जर डोक्यावर उभं राहून करता येत असेल तरी करा. हिमालयात जाता असेल करा, घरी राहता येत असेल तरी करा, पण हे करा. सदैव क्रियाशील राहणे हे मनाचे स्वरूप असते. त्याला आवरणं सोपं नाही. ते म्हणतं मला काहीतरी काम सांगा. आपण ऐकले ना मोठ्या बाबांची कीर्तनं, त्यांना भूत प्रसन्न झालं. भूत म्हणजे काय, आपल्या अंतकरणात असलेलं मन, ते भूत आपल्याला प्रसन्न झालेलं आहे.
ते म्हणतं मला काहीतरी काम सांगा, नाही तर मी, म्हणून तुम्हाला आपण मागे म्हणलो तर दिवसभर जर बिजी राहता आलं तर समजायचं आपण त्या स्थितीत आहोत, नामचिंतनाच्या स्थितीत आता आपल्याला आहे सतत. आणि रिकामं मन सैतानाचं घर. ते क्रियाशील राहणे त्याचं स्वभावच आहे, त्याचे स्वरूप असते. मन म्हणजे विचार प्रवाह असे म्हटले जाते. रस्ता आहे, रस्त्याला गाड्या राहणारच चालू. तसं आपला हा मन म्हणजे रस्ता आहे, त्याच्यावर गाड्या येत राहणार. कधी मच्छीची गाडी जाईल, कधी दारूची जाईल, कधी दुधाची जाईल, है की नाही. म्हणून अपरिवर्तनीय आत्मतत्वाची मनाने की जे स्वरूपात अपरिवर्तनीय असते त्याची प्रतीती करून घेता येणे शक्य नसते. बघा, म्हणून अपरिवर्तनीय आत्मतत्वाची, आत्मतत्व कसं आहे, अपरिवर्तनीय. मन कसं आहे, म्हणून त्या मनाबरोबर राहून नाही, त्याला ड्रॉप करूनच होता येईल आपल्याला, त्याला बाजूलाच करावं लागेल. म्हणून अपरिवर्तनीय आत्मतत्वाची मनाने की जे स्वरूपता परिवर्तनीय असते, अपरिवर्तनीयच अपरिवर्तनीला करू शकतो, त्याने प्रतीती करून घेता येणे शक्य नसते. जेव्हा जेव्हा तुम्ही मन बुद्धीच्या द्वारा एखादी गोष्ट समजून घेऊ शकता तेव्हा तुमचे वस्तुज्ञानच, काय समजून घेतलंय तुम्ही, वस्तूचं ज्ञान. या नाशिवंत वस्तू मनाने समजून घेता येतात. जेव्हा जेव्हा तुम्ही मनबुद्धीच्या द्वारा एखादी गोष्ट समजून घेऊ शकता तेव्हा तुमचे वस्तुज्ञानच तुमच्या विचार साच्यात अडकून पडते, विचाराच्या साच्यात अडकून पडते. शुद्ध आत्मतत्व हे कधी समजून घेता येत नाही. मन बुद्धीच्या द्वारा तुम्हाला आत्म्यासंबंधी जास्तीत जास्त जे समजते ते सगुण ब्रह्माचे ज्ञान असते. मनाच्या याने, बुद्धीच्या याने आकाराचं फक्त ज्ञान कळू शकतं, गुणाचं कळू शकतं, परंतु निर्गुण ब्रह्माचे नव्हे. अनुपाधित परिपूर्ण ब्रह्म हे समजून घेता येत नाही. अनुपाधित परिपूर्ण ब्रह्म हे समजून घेता येत नाही. परंतु मन जेव्हा संपुष्टात येते तेव्हा तुम्ही ते ब्रह्म होऊ शकता. बघा, त्या मनाला काय करायचंय, बाजूला करायची. किंवा मग ती युक्ती बघा सांगितलं, गोविंद गोविंद मना लागले या छंद, मग गोविंद ती काय. मन जेव्हा संपुष्टात येते तेव्हाच तुम्ही ते ब्रह्म होऊ शकता. जोपर्यंत तुम्ही तुमच्याकडे मनाचे द्वारा पाहता तेव्हा शाश्वत निरपेक्ष आत्मतत्वाचे ते फक्त उपाधित आणि सीमित सगुण ब्रह्म स्वरूप असते. बघा, काय कळालं असेल तरी तेव्हा शाश्वत निरपेक्ष आत्मतत्वाचे ते फक्त उपाधित आणि सीमित सगुण स्वरूप समजून घेऊ शकता मनाच्या द्वारा. आणि मन विलय गेले, मन संपलं तर तुम्ही ब्रह्मस्वरूप होऊ शकता, निर्गुण स्वरूप होऊ शकता, जाणू शकता. आता असं असल्यावर काही हुशार, आम्हाला निर्गुणाचं ज्ञान नको, नको तुला पोसवायचंच नाही म्हणलं, तू कसं काय घेशील, तुझी ऐपतच नाही तर घेशील कसं काय तू, नको म्हणतो हुशार. बाकीचं पाहिजे म्हणतो हे नको म्हणतो. म्हणून तू आपली इंद्रिय ताब्यात ठेवून, श्लोक क्रमांक 367 वाचतोय. म्हणून तू आपली इंद्रिय ताब्यात ठेवून शांत मनाचा होत साता प्रत्येक आत्म्यामध्ये निरंतर समाहित असा राहा. व बघा, शांत मनाचा हो, इंद्रियांना ताब्यात ठेव आणि प्रत्येकामध्ये मीच नटलेलो आहे, प्रत्येक आत्म्यामध्ये निरंतर समाहित असा राहा. देव नटला नाना प्रिय, अनंत रूपे अनंत वेशे. असं तू अनादि अविद्येने उत्पन्न केलेल्या अंधकाराचा सत्य स्वरूपाशी तुझी तदाकारता प्राप्त करून घेऊन नाश कर. बघा कशी वाक्य आहेत. अनादि अविद्येने उत्पन्न केलेल्या अंधाराचा कसा नाश कर, सत्य स्वरूपाशी तुझी तदाकारता त्याच्याशी एकरूप होऊन प्राप्त करून त्याचा नाश कर. कशाचा, अविद्येचा, अनादि अविद्येचा नाश सत्य स्वरूपाशी एकरूप होऊन नाश कर. जेव्हा मन नियंत्रित होते तेव्हा विषय इंद्रियही आपोआप सुनियंत्रित होतात. मन नियंत्रित, विषय इंद्रिय नियंत्रित होतात. नंतर मन प्रसन्न होते. मनात दोन तऱ्हेने विक्षेप होतात, एक आत्मनिष्ठ आणि एक दृश्यनिष्ठ.
या क्षणी आपल्या मनास दोन्ही तऱ्हेने विक्षेप होत असतात. खुश झालं तरी आणि नाराज झालं तरी विक्षेपच येतो. आणि म्हणून तू प्रवाही स्थितीत असते. नाही, तू नाही. मनास दोन्ही तऱ्हेने विक्षेप होत असतात आणि म्हणून ते प्रवाही स्थितीत असते. ते प्रवाहातच आहे. दृश्यनिष्ठ आणि दृश्यनिष्ठ विक्षेप विषय इंद्रियामुळे मनात निर्माण होतात. दृश्यामुळे मनामध्ये विषय निर्माण. जेव्हा ज्ञानेंद्रियांचे दमन होते, ज्ञानेंद्रियांना ताब्यात ठेवलं, आकळलं, तेव्हा दृश्यनिष्ठ विक्षेपाची मनाला झळ लागत नाही. म्हणून क्षम दमा वरी हरी झाला. बघा, ते दोन गोष्टी मनाला आकळलं आणि इंद्रियांना दाबलं तर तो परमात्मा हो आहेच. आत्मनिष्ठ विक्षेप बुद्धीतील वासनांच्यामुळे निर्माण होत असतात. जेव्हा बुद्धीस यथायोग्य दिशेने विचार करण्याचे पुनर्शिक्षण संस्कारण दिले जाते, तेव्हा निष्ठा विक्षेपही मनास प्रक्षोभित करणार नाही. काहीच नकोय मला, निर्विकल्प पाहिजे, असं झालं पाहिजे. आत्मनिष्ठ हे भेटलं ते भेटलं, परमार्थातल्या सुद्धा काही गोष्टी आपल्याला विक्षेपच निर्माण करतात. कीर्तन चांगलं झालं, हर्ष. थोडासा गोळ झाला, लोकांनी माना थोड्या टाकल्या, तोंड बिचकवलं, विक्षेप. मग ते सुद्धा, तेही तुम्हाला त्याच्याही पलीकडचं जे स्वरूपाकार आहे तिथपर्यंत जायचे. जेव्हा हे दोन्ही तऱ्हेने विक्षेप मनास बाधा करीत नाहीत, त्यावेळेला तुमचा परमार्थ आणि प्रपंच एकरूप होणार. त्यावेळेला प्रपंचातले विक्षेप माणसाला सहन होत नाही, म्हणून तो कुठं जातो? परमार्थ. आणि तो म्हणतो तिथे गेलं तर तेच, म्हणजे ते आत्मनिष्ठ विक्षेप आहेत. ते दोन्ही टाकता आले पाहिजे. काट्याने काटा काढून टाकायचा आहे आणि सोडून द्यायचं, आणि त्या विक्षेपाच्या अतीत व्हायचं. जेव्हा हे दोन्ही तऱ्हेने विक्षेप मनास बाधा करीत नाहीत, तेव्हा ते शांत असते. असे मन शांत झाल्यावरच नीरव शांततेच्या दालनात ते विश्रांती पावते. मग तिथं जाऊन ते परमात्म्याच्या ठिकाणी स्थिर होऊन जातं आणि त्यामधील गतिशील निशब्दतेची अनुभूती घेण्यास तत्पर होऊन राहते. तिथले अनुभव पण ते फटफट फटफट कॅच करते. त्यावेळी स्वतःमध्ये दिव्यत्वाची पुनर्जाण येते. बघा त्याच्यात पुन्हा मृत्यू आहे ना, आपला मृत्यू म्हणजे जीर्णोद्धार आहे आपला, मंदिराचा जीर्णोद्धार. आता मरणार, आता मंदिर जुनं पाडणार आणि नवीन बांधणार, तो जीर्णोद्धार आहे आपला पुन्हा. जेव्हा याप्रमाणे सत्य स्वरूपाचे ज्ञान होते, तेव्हा अविद्या निर्मित अज्ञान अंधाराचा पूर्णपणे विनाश होतो. सत्य स्वरूपाचे ज्ञान झालं, अज्ञान शिल्लकच राहत नाही. म्हणून बाबा काय म्हणायचे, हे कोणी कंप्लेंट सांडली, हा तसा तो तसा, तर बाबा काय म्हणायचे, तू तेरा देख, दुसरं काय आहेच नाही या जगात. त्यांना का नव्हतं दिसत? कारण सत्य स्वरूपाचे ज्ञान झाले, अज्ञान संपुष्टात आलं, लाईट लागलं, अंधार संपला. स्वरूपाचे परोक्ष ज्ञान करून घेऊन अज्ञानाचा नाश करा. बघा, स्वरूपाचे अपरोक्ष ज्ञान करून घेऊन अज्ञानाचा नाश करा. आत्मस्वरूपाचे प्रत्यक्ष दर्शन येऊन या जगताचा देहबुद्धीचा नाश करा. स्नानू विषयक अज्ञान हे स्थाणू विषयक अज्ञान हे स्थाणूच्या आकलनानेच नाहीसे करणे शक्य असते. त्यानंतर स्थाणू वरील भूताचा आभास पूर्णपणे कायमचा नाहीसा होतो. खांबाचं ज्ञान झालं का भूताचा नाश होतो. खांबाचं ज्ञान कोणामुळे होणार आहे? खांबामुळेच होणार आहे. आणि भूताचं मग काय होणार? नाश होणार. आता आपल्याला काय सांगायचं, त्यांना काय सांगायचं, कशाचं ज्ञान करून घ्यायचं आपल्याला? खांबाचं ज्ञान करून घ्यायचं आहे की नाही? आहे की नाही? मग आत्म्याचं ज्ञान करून घ्यायचं का मग जगत बाजूला होईल. खांबाचं ज्ञान केलं का भूत ऑटोमॅटिक बाजूला होईल. आत्म्याचं ज्ञान झालं, आत्मसाक्षात्कार झाला का जगत ऑटोमॅटिक
बाजूला होईल. मग त्यानंतर स्थाणूवरील भूताचा आभास पूर्णपणे कायमचा नाहीसा होतो. म्हणून मनाचे आणि ज्ञानेंद्रियाचे दमन करण्यास सुरुवात करा. काय त्याची सुरुवात तीर्थवृत्तीभाव धरीरे करीना नाही. समबुद्धी घेता समान श्रीहरी क्षमदमावरी हरी झाला. प्रत्येक आत्मा समबुद्धी घेता मग प्रत्येक आत्मा सगळ्यांमध्ये ते ब्रह्म चैतन्य आहे. समबुद्धी घेता मग समान श्रीहरी. आणि तू काय कर क्षमदमा वरी. वरी म्हणजे काय? जसं मुलाला मुलीने वरलं तसं त्या ब्रह्मा त्या क्षमाला आणि दमाला वर म्हणजे आपलंस कर मग हरी झाला. श्लोक क्रमांक 368. योग साधनेचे प्रवेशद्वार म्हणजे वाचा निरोध. बोलणं नाही पाहिजे. बोलायचं तर फक्त हरी बोला हरी बोला, नाही तरी आ बोला. बोलायचं असेल तर देवाविषयीच बोलायचं, नाही तर बोलायचंच नाही. बोलावा विठ्ठल, एरवी बोलायचं नाही. ठीक आहे. योग साधनेचे प्रवेशद्वार, योग म्हणजे जोडण्याचं, ईश्वराला जोडण्याचं प्रवेशद्वार वाचा निरोध. वाचा अमंगळ करायची नाही, भलतं सलतं बोलायचं नाही. आपल्या कामापुरतं आणि ईश्वरापुरतंच बोलायचं. कोणत्याही वस्तूचा स्वीकार न करणे. आपल्याला हे पाहिजे ते पाहिजे ते पाहिजे. कोणत्याही वस्तूचा स्वीकार न करणे. आशा रहित्य. तुमच्याशी मला रिलेशन ठेवायचं ना, कशाची अपेक्षा नाही ठेवायची. आशा रहित्य. आणि मनात सुद्धा विषयाची आशा न धरणे. कृती न करणे. कृती करणे तर नाही, पण मनात सुद्धा भाव निर्माण न होऊन देणे. सदैव आणि विजनवास. जन विजनी झाले आम्हा. जन विजन या शब्दाचा अर्थ इथं सांगणार आहे ते. जन विजनी, जगात असून आम्ही जगात नाही, अशी आमची ब्रह्मस्थिती आहे. आम्ही त्यांच्यात असून त्यांच्यात नाही, हे जमलं पाहिजे आपल्याला. ही शाळा आपल्याला, आपल्या संप्रदायाची शाळा आपल्याला हे शिकवते. हे शिकण्यासाठी या शाळेत आपण ॲडमिशन घेतलेले. आपला बापदादांनी फी भरलेली आहे आणि आपल्या घरच्यांनी आपल्याला मोकाट सोडलेले. कशासाठी? विजन होण्यासाठी, ती स्थिती आत्मसात करण्यासाठी. ते नाहीपेक्षा मग घरी राहिले असते ते बरं पडले असतं, आहे की नाही. कोणत्याही वस्तूचा स्वीकार न करणे. काल येडगे बाबांना आम्ही चाललो होतो आणि $5 दिसला होता. ते म्हणले पैसे. म्हणलं आपले नाहीत, घ्यायचं नाहीत. कारण म्हणलं ते ₹5 आहेत. 500 असते तर घेतले असते ना आपण. आशा रहित्य. सदैव विजनवास. सगळ्यांमध्ये असताना सगळ्यांमध्ये नाही, मी एकटाच आहे असं राहणं. या आधीच्या श्लोकात मन आणि ज्ञानेंद्रियाचे दमन करण्याचा उपदेश करण्यात आला. पिसाट ज्ञानेंद्रिय आणि अशांत मन यांचे दमन करण्यासंबंधी आणखी काही सूचना दिलेल्या आहेत. योगाच्या राजगृहात प्रवेश करण्याकरता पहिले प्रवेशद्वार कोणते असेल तर ते म्हणजे वाणीवरील नियंत्रण. लाभ 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 सारखं चालू आहे, शेळीच्या सारखं. तसं नाही पाहिजे. खूप नियंत्रण पाहिजे, तर ती कीर्तनात पावर निर्माण होणार. आणि बोलणं पण पाहिजे. एक महात्म्यांनी मौन धरलं होतं. मौन धरायचं ना ते म्हणले, पण मौन कशाबद्दल? कशाबद्दल मौन? हरिपाठ मंडळ. ज्ञानदेव म्हणे सगुण हे ध्यान, नामाचं पाठ, सारखं नाम आणि मौन प्रपंचाचे. आपलं कसं आहे? नामाचं मौन आणि पाठ प्रपंचाचा काय? ज्ञानदेव गपचूप जपमाळ अंतरी आहे की नाही. आणि आपलं कसं आहे? ज्ञानदेव पाठ. ज्ञानदेव पाठ आणि मौन प्रपंचाचे. बरोबर ना? पाठ कशाचा पाहिजे? नामाचा. आणि मौन कशाबद्दल पाहिजे? आता आपलं कसं आहे? प्रपंचाबद्दल पाठ
आणि नामाबद्दल मौन, बरोबर की नाही. आणि मग असं असलं का फळ ताबडतोब. कोणतं? ज्याचा अभ्यास केलाय ते. वाणीवरील नियंत्रण. आता यांनी वाणी म्हणजे निवळ बोलणे नव्हे, यात सर्व कर्मेंद्रियांचा कर्माचाही समावेश होतो. हे सर्व वाक या संज्ञेने निर्देशित केले आहे. नुसती बोलणं आणि अजून आपल्याला फक्त एवढीच वाचा माहिती. ते म्हणले मनाने सुद्धा नाही, मनाने सुद्धा बोलतो माणूस. तू का म्हणे होय, मनाशी संवाद ते पण नको. परेतलं बोलणं नको, पश्चंतीमधलं नको, मध्यमतलं सुद्धा नको. त्याच्या पलीकडचं जिथं शब्द उठतात त्याच्याशी संपर्क साधायचा. जो निर्माण करतो त्याला भेटते. म्हणून परेहून परते बोलणे खुंटले, वैखरी कैसे निसाय. आणि आपला अभ्यास सगळा कशाचा आहे? वैखरीचा. अपरिग्रह, काही जमा नाही करायचं. अपरिग्रह, जोडून या धन उत्तम व्यावारे. ही कोण म्हणू शकतो? जोडून या धन उत्तम व्यावारे कोण म्हणू शकतो? कोण? यादव बाबा. ज्याच्या काही नाही तो म्हणल, ज्याच्याकडे आहे तो म्हणू शकत नाही. अपरिग्रह, बाह्य जगातील विषय वस्तूचे संपादन करूनच एखादा अधिक सुखी होईल ही कल्पनाच पुसून टाकली पाहिजे. सुखी याने होतो काय? मुलांनी सुख होतो का? मुलाने. ते जुने कीर्तनकार, आता तुम्ही आहे का त्यांचं कीर्तन? जुने कीर्तनकार आता कीर्तन बोलताना म्हणतात पुत्र तर पुत्र नाही तर पुत्र. बघा काय बोलतात. त्याने नाही सुख होत, बायकोनी सुख नाही होत, मुलाने नाही होत, घराने नाही होत. सुख फक्त तेने विना जीवा सुख नव्हे. कोणे विना? आपुला तो एक. देवाशिवाय सुख या जगात मिळूच शकत नाही. कारण ह्या सगळ्या माईक गोष्टी आहेत. माईक गोष्टीतून सुख भेटेल का? नाही भेटणार. मग ती मनातली कल्पनाच पुसून ठोकलं पाहिजे का याच्यातून सुख भेटेल, याच्यातून सुख. अरे सुख भेटेल त्याच्यातून, पण ते सुख नाही आहे. ते कोण आहे? भागवतकार सांगतात दुःख. त्या दुःखाला कोणी घेणार नाही. ये बबड्याजवळ म्हणणार नाही. मग दुःखाने काय केलं? कपडे कोणाची घातली? सुखाची. मग आपण म्हणलं ये बबडे, आलं का ते गळ्यात पडलं. कोण? सुख. दुःख. म्हणून जगातील विषय वस्तूचे संपादन करूनच एखादा अधिक सुखी होईल ही कल्पनाच पुसून टाकली पाहिजे. म्हणून अपरिग्रह 18व्या अध्यायात सुद्धा ज्ञानेश्वरी सांगितलं. काहीच नाही. एक साधूने एक मोठा राजा, चक्रवर्ती सम्राट, त्याला उपरती बुद्धी झाली आणि जग सोडलं. म्हणलं मला नामचिंतन करायचं म्हणून जंगलात राहिला. आणि जंगलात राहिला पण आता भिक्षा मागताना काहीतरी मडका पाहिजे ना, म्हणून छोटंसं त्याने ते मडका घेतला बरोबर आणि जायचा. मग आता ते काय धुवायचं का? तर कोणी घेतलं खाल्लं ते तसंच ते खरकट राहायचं. तो ध्यानाला बसला आणि एकदा कुत्रा आला. आणि काय करायचं? तो ध्यानाला बसायचं. एक 2-4 तास झाले का परत डोळे उडून बघायचं आहे का, परत ध्यानाला बसायचं. काय बघायचं? तो देव म्हणला या पठ्ठ्याने सगळं सोडलं आणि या मडक्यात गुतून मारायचे. म्हणून देवाने लगेच कुत्रा पाठवला आणि कुत्र्याने गुपचूप पण घेतलं, निघाला. पण कुत्रा म्हणला याला कळालं नाही तर हा म्हणाल कुठं विसरलं का काय. म्हणून कुत्र्याचं तोंड अडकलं खोलल्यानंतर. कू 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 करायला लागलं. यांनी पाहिलं, अरे माझा मडका. लगेच त्याच्या पाठीवर ते पुढं कुत्रं पुढं हा मागं, ते कुत्रा पुढं हा मागं. कुत्र्याने असं केलं आणि ते आपटलं दगडावरून, तुकडे झाले. बरं झालं देवा म्हणला, सगळं सोडलं होतं आणि या मडक्यात गुतलं होतं. बरं झालं. असा माणसाला देवाने काय केलं पाहिजे? मोकळं. म्हणून तू कवर आहे म्हणतात बरे झाले, दिवाळी, बायको मिली, पोरग मिलं, असं आपण सगळं झालं तर माळ बाबा ही तुमची तुम्हाला. हे देव करून हे असं उलटं होणार होतं असं माहिती असतं तर आम्ही केलंच नसतं. आणि असं होतं बरं का. माळ नवीन घालणार आल्यावर सांगायचं, माळ घातली का लचांड मागं लागते. देवाला घरा त्याच्या संसारावर पडीची रात. एवढं आसान नाही. तुमचं मन त्याच्यात गुंतलेले त्याला पहिलं ते बाजूला ओढून काढील. कोणाला? ज्याच्यात मन गुंतले त्याला पहिला उचलणार. त्यामुळं इकडे यायचं असेल, पूर्ण मोकळं व्हायचं असेल तर यायचं, नाहीतर नाही. वस्तू आणि प्राणी मात्र आपल्या भोवती असण्यात काही धोका नसतो. ते असू द्या, त्यांच्याच काही संबंध नाही. फक्त आपण त्यांना मनाने
स्वामित्वाच्या भावनेने चिकटून बसता कामा नये. हे आपलं आहे म्हणून त्यांच्यात चिटकून नाही राहायचं, पाहुणे म्हणून राहायचं. वस्ती कर वस्ती आला, प्रातकाळी उठून गेला, तैसे असावे संसारी. अभंग म्हणाय किती मजा वाटते, अभंग म्हणताना मजा किती वाटते. तो कधी आता असं वाटतं मला, ते सकाळी दिवाळीत यायचे, सकाळी राऊंड मारायला गेलो, असं चपाचप चाबूक मारून घ्यायचे, पैसे द्या. मला असं वाटलं होतं त्यांना 100-1 रुपये देऊन चाबूकच घ्यायचं आपल्याकडं. कशासाठी? आपण आपल्याला मारायचं ना, आपल्या बरोबरच्या नाही चांगलं सोलून काढायचं सट. बरं ते कपडे घालून नसतात म्हणजे यांचे पहिले काय काढावं लागतील, हां पार असं चंपी करून टाकायची त्याची, त्याशिवाय ते ताळ्यावर येणार नाही. देव मारतो ना फटके, त्याच्यापेक्षा जबर मारतो. पण आत्ताच मग अशी एकाने दिलं होतं, एक शिवसेनेचा कट्टर माणूस आणि बोलतो मॉमेडिनचं, त्याच्या रगत नसे शिवसेना, पण तो बोलतो मुसलमानांच्या दृष्टीने. तर खालच्यानी लगेच ते टिपण्या टाकतात ना, काय इंग्लिशमध्ये म्हणतात त्याला, हां त्याच्यामध्ये खाली टाकलं त्यांनी, मला नाही घाबरून मी कोणाला घाबरू. बघा अशी आपली परिस्थिती झाली. हे कोणाचं चाललंय? रोमात ईश्वर भरलेलं आहे, तरी आपल्याला नास का आवडतं ना. स्वामित्व भावनेने चिटकून बसता कामा नये. वस्तू परिग्रहाच्या सर्व भावना काढून टाका. मला पाहिजे फटके, मला पाहिजे म्हणलं, मला नको म्हटलं का सुटला तो, आहे का नाही. कोणतीही आशा न ठेवता निराशा, आशा नाही पाहिजे पण मिळणार, अरे त्याच्यापेक्षा चांगले भोग. 36,000 वर्ष राज्य केले ध्रुव बाळाने, बापाने हुसकून दिला होता, मांडीवर बसू देत नव्हते. आई सावत्र आणि बापाने हाकलून दिलता, तोच बाप वाजत गाजत घेऊन आला आणि बसवला गादीवर. आणि प्रल्हादाला बाप मारू इच्छित होता, तो राजा झाला होता. भुक्ती आणि मुक्ती सुखदायक साचार, एवढं ताकद आहे. अजून हरिपाठ, भुक्ती मुक्ती चारी घरी त्यांच्या, सगळे भोग आणि सगळं ऐश्वर, चारी मुक्ती आपल्या द्वारात पाहिजे. तर हे लटारण्या माळा घालण्याचा उपयोग आहे, देखावा आहे का? 1 2 सिग्नल, लाल सिग्नल, काळा सिग्नल, यू टर्न मारायचा चुकल्यावर, ह्याच्यासाठी आहे हे सगळं. पंढरपूरच्या वाऱ्या, आळंदीच्या वाऱ्या फिरायला नाही, काहीतरी करायचे, जाणायच्या, आपल्या भूमिका दृढ करायच्यात. पण आपलं असे काठीण घोंगडं घेऊ द्या, मला बी जत्रेला येऊ द्या. आशांना न्यायचं पण नाही पंढरपूरला, की इथंच बरे आहेत, तिथं जाऊन आपल्या डोक्यात तिथं दुसरा प्रपंच उभा करतील. कोणती आशा न ठेवता आपल्या कर्मफलाचा भविष्यकालीन उपभोग घेण्यासंबंधीचे विचार सोडावेच पाहिजेत. नंतर काय माझं होईल, नंतर माती होणार आहे माहीत नाही का, नंतर काय होईल हे सुद्धा विचार नाही पाहिजे. आपलं नंतर पुढं काय होईल, काय होणार आहे पुढं, पूर्ण ब्लँक झाला पाहिजे. जसं ठेवायचं ठेविले आनंद ते तैसेच राहावे. सर्व अहम केंद्रित कर्म सोडून देणे म्हणजे निराहारी, म्हणजे काही खाणं नाही असं नाही. अहंकार नसणे, कोणताही प्रकारचा मी करतो हासा भाव नसणे. भविष्यकाळी उपभोग घेण्याच्या आकांक्षातून निर्माण होणारी कोणतीही भावना उत्तेजकता न होणे आणि कोणतेही अहम प्रेरित स्वार्थी कर्म न करणे, हे वरील गुणामुळे थांबल्यानंतर सतत एकांतात राहण्याची सवय करा. जमा करायचं नाही, पुढचं काही काळजी करायची नाही, पुढं माझं कसं होईल काहीच नाही. भावनोत्तेजकता नसतो, काय झालं तर ऐन वेळेला राहू द्या तुमच्या, नाही. अंका लगा बंका लगा, लगा सजन कसाई, गोपी चंद की ऐसी बनी उसने छोड दी बादशाही. कुंभार आणि त्यांनी आवा बनवलं होता आणि उद्या सकाळी पेटवायचा आणि मडके सगळे झाकून ठेवले. पण त्याच्या समोर मांजरीने तिची पिल्लं त्याच्यात नेऊन ठेवली. तो म्हणला सकाळी काढता येईल आवा पेटवायच्या वेळेला, पण विसरला ना आवा पेटल्या आणि ती ओरडायला लागली. देवाला म्हणला एवढ्यांना वाचव, मी तुझ्यासाठी संसार तुझ्या चरणावर घालील. वाचलं तेवढाच माठ भाजला नाही ज्याच्यात पिल्लं होती. करील ते काय, मग निघाल्यानंतर नवरा पुढे, बायको मागे, पोरगी मागे. नवऱ्याने पाहिलं सोन्याचं कंकण पडलेलं, तो म्हणला माझ्या मनात आता वैराग्य निर्माण झालं, पण ही म्हणेल काय,
म्हणून त्यांनी काय केलं, फक्त असं बाजूला पायाने ढकललं. पण बायकोनी पाहिलं, ती हुशार, तिने पाहिलं, अरे यांनी ढकलले, बरोबर आहे, यांना असं वाटलं असेल माझं मन गुतल, मी तुमच्यासारखीच झाली, पण आता काय करूया, पोरीला काय अजून एवढं नाही. मग खाली वाकली, मुद्दाम खोटी माती उचलली आणि त्याच्यावर टाकली, खोटं खोटं वाकल्यासारखे ना. पोरीनी पण पाहिलं, पोरी म्हणले, आईला वाटलं मी फसेल म्हणून. अरे आई, मातीवर माती कशाला टाकते, आता आपल्याला माती दिली तर आपल्याला जेवढं वज जाणार नाही तेवढं घेऊन जाऊ आपण. सोने माणिक नाही, सोने रुपया मा मृत्तिके समान, है का नाही. माती आपल्याला आवडती का, नाही आवडणार. तसं होणार आपल्याला. नित्यम एकांतशीलता. आता एकांतवास कशाला म्हणतात, डोंगरात जाऊन राहणे त्याला पण नाही म्हणतात. एकांतवास हा एकटेपणाहून वेगळा असतो. ज्या ठिकाणी कोणी नाही अशा ठिकाणी एकटे राहून आत्मसाक्षात्काराची खात्री देता येत नाही. मोठ्या समुदायात असून सुद्धा तुम्ही एकांतात असू शकता. मी ध्यानाला बसलोय, मी संपत हांडे ध्यानाला बसलोय, हा जो एक आहे ना, या एकाचा सुद्धा काय करायचा तिथं अंत, तो सुद्धा स्वतःला विसरला पाहिजे, मग त्या लाभाचा पात्रतेला जातो. बहुत एकांतावर प्रीती जया जनपणी कंती जाण मनुष्यकार. हां, पण इथं त्याचं अपोजिट चालले. जंगलात जाऊन ते म्हणतात एकांत नाही भेटणार, इथं एकट्या सगळ्या माणसांमध्ये राहून भेटल, असं त्यांना सांगायचं आहे आता. हां, एकांतवास म्हणजे बघा, एकांतवास एकट्यापणाहून वेगळा असतो. ज्या ठिकाणी कोणी नाही अशा ठिकाणी राहून आत्मसाक्षात्काराची खात्री देता येत नाही. मोठ्या समुदायात असून सुद्धा तुम्ही एकांतात असू शकता. ब्रह्माचं तेवढं एकटे, ब्रह्मच तेवढे एकटे, एकम अद्वितीय असते. जगात फक्त एक काय, ब्रह्म. मी सुद्धा माझा मी संपला. एकांतवास हा काही भोवतालच्या वस्तूत अगर परिस्थितीवर नसतो, तर तो त्याच्या अंतःकरणातील वृत्तीत असतो. अगर परिस्थितीवर भोवतालच्या वस्तूत अगर परिस्थितीवर नसतो, तर तो त्याच्या अंतःकरणातील वृत्तीवर असतो. एकाच लक्ष्याशी किंवा ध्येयाशी एकरूप होणे, एकाच ध्येयसिद्धीवर लक्ष खिळवून ठेवून राहणे, अगदी गजबजलेल्या बाजारात सुद्धा तू सतत एकांतवासाची सवय करा. अर्जुनाने केली की नाही, समरंगणावर सुद्धा त्याला ती भूमिका जमली. म्हणून समाधी अवस्था प्राप्त करून घेण्यासाठी प्रतिदिनी कोणतेही शारीरिक व मानसिक कर्म न करता निदान 10 मिनिटे आसनस्थ व्हावया शिका. किती वेळ, 10 मिनिटं. आपल्या बाबांनी जास्त सांगितले ना, आपण 10 मिनिटापेक्षा जास्तच करतोय, 15 मिनिटं तरी करतोय जे आपण, आहे का नाही. त्यांच्यापेक्षा जास्तच करतोय आपण. 10 मिनिटे आसनस्थ व्हावया शिका. कोणत्याही संभाव्य विषय उपभोगाची आकांक्षा न धरता आपल्या भोवतालचे वस्तू मात्र आपणास कधीही सुख देऊ शकणार नाही अशी दृढ समजूत करून आपण आसनस्थ होऊया. या जगात कोणी आपल्याला काय त्या सुखापर्यंत घेऊन जाऊ शकत नाही, आपणच आपल्याला ते प्राप्त करून घ्यायचे. परमेश्वराची आठवण ठेवून एकांतवासात सतत राहण्याची सवय करा. सतत आपल्या डोक्यात काय पाहिजे, एक ईश्वर. मनात कोणताही विचार नसला की मन एकांतवासात असते. एकांत मन एकटेच सदैव एकच असणाऱ्या सत्याकडे जाऊ शकते. आपल्या मनाचाही नाश, आपलाही नाश, आणि आपण त्या भगवंताशी एकरूप होऊ. त्यावेळेला ही जग राहणार का, नाही. असो, 368 विवेक चूडामणी ग्रंथ 368 श्लोक पूर्ण झाला. इथे आपण थांबतोय. उद्या बाकीचं बघूया. झालेली सेवा हृदयस्थ सद्गुरू सच्चिदानंद श्रीपाद बाबा रामदास बाबा, अधिष्ठान श्री विवेक चूडामणी ग्रंथ संत मालिका, तसे तुम्हा संत वृंदांच्या चरणावर सेवा समर्पित करून सेवेला इथे पूर्ण विराम देऊया. पुंडलिक वरदेव हरी विठ्ठल ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. शांतानंद श्रीपाद बाबा की जय. सच्चिदानंद रामदास बाबा की जय. अवधूत चिंतनम श्री गुरुदेव दत्त गोपाल कृष्ण भगवान की जय. बोलो रे वै सब संतन की जय. गणपती बाप्पा मोरया. माता विश्वात्मके देवी येणे पायज्ञ तोषावे, तोषोनी मज द्यावे बसाय दाने. जय खळांची व्यंकटी सांडो, दया सत्कर्मी गती वाढो. भूता परस्परे जडो मैत्र जीवांचे.
दुरितांचे तिमिर जावो, विश्वस्वधर्म सूर्य पावो, जो जे वांछिल तो ते लाभो, प्राणी वर्षत सगळ मंगळे, ईश्वर निष्ठांची मांदियाळी, अनवरत भूमंडळी भेट दुधा होता, जळा कल्पतरूचे आरव, चेतना चिंतामणीचे लाभ, बोलते जे अर्णव पियुषांचे, चंद्रनेचे आलांछन, मार्तंडजे तापैन, ते सर्वाही सदा सज्जन स्वैरे होतो, किंबहुना सर्व सुखी, पूर्ण होनी तिनी लोकी, अजित आदि पुरुषी अखंडित, आणि ग्रंथोपजिते विशेष लोकी, दृष्टादृष्ट विजय होवावेजी, एकमने श्री विश्वेश्वरा हो, हा होईल ज्ञान पसाहो, येणे वरे ज्ञान देव सुखिया झाला, येणे वरे ज्ञान देव सुखिया झाला, येणे वरे ज्ञान देव सुखिया झाला. हरि ओम. शांती शांती शांती.